हाय, भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. आजची रेसिपी आहे झुकिनीची भाजी. हे पहा मस्त बनवून तयार झालेली आहे झुकिनीची भाजी. असा बाईट घ्यायचा आहे. चवीला इतकी भन्नाट लागते. भरपूर असं पाण्याचा अंश असलेला, जवळजवळ 90% पाणी याच्यामध्ये असतं झुकिनीमध्ये. आणि येलो कलरचा आणि ग्रीन कलरचा असे दोन असतात कलर त्याच्यामध्ये. आणि चवीला दोन्ही जरा फरक काहीच नाही, सारखाच आहे. आम्ही दोन्हीही बनवतो. कधी ग्रीन मिळालं तर ग्रीन, येलो मिळाला तर येलो. आता ह्या मोठ्याच फोडी करून घ्यायच्यात. अशा पद्धतीने कट करायचा, म्हणजे मोठ्या फोडी चवीला खूप सुंदर लागतात. आणि डाएट करणार असेल तर बरेच जणी डाएटमध्ये सुद्धा समावेश केला जातो ह्या झुकिनीचा. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले, त्याच्यामध्ये घालू जिरं आणि मोहरी. आलं लसणाची पेस्ट घालायचं आहे. अतिशय सुंदर त्याला चव येते आलं लसणामुळे. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद घालायची आहे. 4-5 पानं कढीपत्त्याचे घालू त्याच्यामध्ये. आणि आता आपण बारीक कट केलेला कांदा एक कट करून घेतलेला आहे, ते देखील आता घालायचं आहे. आणि त्याच्यावरती ह्या आता झुकिनीच्या ज्या फोडी मोठ्या केल्या होत्या त्या आपण परतून घ्यायच्या आहेत अर्धा मिनिटभर तेलामध्ये. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मग लाल तिखट घालायचं आहे. आणि नाहीतर खाट उठतो तिखट अगोदर घातलं तर, म्हणून आपण पहिला भाजून घ्यायच्या, म्हणजे छान त्याला चव येते. आता हे व्यवस्थित आता ह्या फोडी ज्या आहेत भाजले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये आता घालू तिखट. 1 चमचा घेतलेले. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, कमी जास्त. आणि मोठे 2 चमचे मी पाणी घेतलेले आहे, जास्त नाही घेतलेले. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता वरती ताट झाकायचं आहे. पुन्हा थोडा वेळ शिजवायचा आहे, म्हणजे 10 मिनटामध्ये ही भाजी तयार होते. फारसा वेळ लागत नाही. आता ही तयार झाली काय बघूया. ही मस्त त्याच्यामध्ये झुकिनीच्या फोडी ज्या आहेत व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. आणि चपाती भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. मस्त गरमागरम तयार झालेली. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेतो. तोपर्यंत धन्यवाद.